महाराष्ट्र उद्योजकाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते प्रॉब्लेम दर 5 वर्षांनी चेंज होतात. डिसिजन घेणं कुठला असाठी म्हणजे एखादी कंपनी जेव्हा आपण रन करतो तेव्हा आपण बॉस असतो, राईट. जसं मी आर 4 डायरेक्टर्स, आम्ही जे म्हणाल ते आम्ही करू शकतो. पण इथे ही परिस्थिती नसते. उद्योग चालू करण्याची 5-6 स्पेसिफिक कारणं असतात. तर ते पहिलं असतं, तुम्ही कुठल्याही उद्योजकाला विचारतो म्हणून की मला कुणाच्या अंडर काम नसतं करायचं, राईट. मुळात नेटवर्किंग ही तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय असतं, लोकांना असं वाटतं की नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आज जॉईन केले की मला उद्यापासून बिझनेस मिळाला. नमस्कार मित्रांनो, बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी इंटेरियर इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटलाच आहे. त्यासोबतच नेटवर्किंग बिझनेस म्हणजेच महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्येही त्यांनी आपलं नाव उभा केलं आहे. आज आपण बोलणार आहोत खऱ्या एंटरप्रेन्योर जर्नीबद्दल, बिझनेस ग्रोथबद्दल, नेटवर्किंगच्या ताकदीबद्दल. आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत त्यांनी इंटिरियर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची मजबूत ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र बिझनेस क्लब सारखं एक पॉवरफुल बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म उभं केलं आहे. BA इकॉनॉमिक्स आणि हॉटेल मॅनेजमेंट बॅकग्राऊंड असलेले 2017 पासून M Square इंटिरियरच्या माध्यमातून इंटिरियर प्रोडक्ट सप्लाय इंडस्ट्रीमध्ये ट्रस्ट बिल्ड करणारे आणि 2018 पासून हजारो एंटरप्रेनर्सना जोडणारे मिस्टर मंगेश यादव, co-founder of M Square Interior, co-founder and director of महाराष्ट्र बिझनेस क्लब, पार्टनर ऑफ द गिफ्टिफाय. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेटवर्किंगमुळे खरंच बिझनेस वाढतो का, की रिअलिटी काय आहे. तर आजचा पॉडकास्ट बघायला विसरू नका. सर नमस्कार. नमस्कार. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आज तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात. आम्हाला माहिती आहे की खूप जास्त माहिती आम्हाला मिळणार आहे उद्योजकतेची आणि इतरही बऱ्याच गोष्टींची. सो याच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. 2017मध्ये M Square आणि 2018मध्ये MBC एंटरप्रेनरशिपचा हा ड्युअल जर्नी कसा राहिला? ॲक्च्युली बघायला गेलं तर 2017मध्ये M Square इंटिरियरची स्थापना झाली. पण तत्पूर्वी इंटिरियर क्षेत्रामध्ये मी त्यापूर्वी 10 वर्षापासून कार्यरत होतो आणि अनुभव घेतला, कस्टमर जोडले, वेंडर जोडले आणि 2017मध्ये मी आणि माझा भाऊ मिळून आम्ही M Square इंटिरियरची स्थापना केली. त्यामुळे ऑलरेडी मला अनुभव होता. त्यामुळे नवीन काही करण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागले नाहीत, कारण ऑलरेडी अनुभव असल्यामुळे. आणि हे करत असताना सुद्धा मी अशा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मशी ऑलरेडी जोडलो गेलेलो होतो, सिमिलर प्लॅटफॉर्मशी. आणि त्यामुळे नेटवर्किंगचा पण अनुभव होता, नेटवर्किंगची आवड होती आणि माणसांमधून बिझनेस निर्माण होऊ शकतो, रेफरन्समधून बिझनेस निर्माण होऊ शकतो याच्यावरती विश्वास होता. आणि अशीच एक अपॉर्च्युनिटी, संधी मी आणि माझ्या 4 पार्टनर्सनी मिळून एकत्र घेतली आणि 2018 साली महाराष्ट्र बिझनेस क्लबची स्थापना झाली. त्यामुळे एकमेव उद्दिष्ट होतं की महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन आर्थिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास करावा म्हणून. महाराष्ट्र बिझनेस क्लबची सुरुवात कशी झाली, याची स्थापना करावी असं का वाटलं, काय उद्दिष्ट समोर होतं? बघ, 24 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बिझनेसची स्थापना झाली. 20 मेंबर्सना आम्ही एकत्र घेऊन केलं. यापूर्वी पण बरेच असे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहेत, होते आणि असतील. आणि मी स्वतः एका नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये होतो. पण काय होतं, बऱ्याच वेळेला ट्रस्ट असते, त्या ट्रस्ट असल्यामुळे बरंच सारं अंतर्गत राजकारण असतं वगैरे असतं, त्यामुळे कुठल्या तरी व्यावसायिकाचं नुकसान होतं. दुसरं असं असतं की हा प्लॅटफॉर्म आहे ना, हा स्ट्रॉंग रेफरन्ससाठी निर्माण केला होतो, आपल्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी निर्माण केला होतो आणि याला एक स्ट्रक्चर रूप असलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत होतं. म्हणजे स्ट्रक्चर रूप देण्यासाठी, सिस्टम बनवण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू करावी आणि आपण कुठेतरी पुढाकार घ्यावा यासाठी ही संकल्पना आली होती. चांगली लोक चांगलं कनेक्ट देण्यासाठी एकत्र आली पाहिजेत, त्यासाठी कोणी ना कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि योगायोगाने थोडासा अनुभव असल्यामुळे, संपर्क असल्यामुळे ती संधीचं सोनं आम्ही केलं आणि 2018 साली महाराष्ट्र बिझनेस क्लबची स्थापना केली. महाराष्ट्र बिझनेस क्लबचे co-founder आहात. बऱ्याच उद्योजकांसोबत तुमचा संवाद असतो, संपर्क येतो. सगळ्यांचं मिळून असे कॉमन प्रॉब्लेम काय असतो सर, जो तुम्हाला आढळलाय?
महाराष्ट्र उद्योजकाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते प्रॉब्लेम दर 5 वर्षांनी चेंज होत जातो. म्हणजे मी बघितलं की आता 15 वर्षापूर्वी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता ना, तो होता की लोकांना आपलं प्रोडक्ट एक्सप्लोर करता येत नव्हतं, प्रेझेंट करता येत नव्हतं, लोकांना बोलता येत नव्हतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्रीयन एंटरप्रेन्योर्स प्रोडक्ट चांगले बनवतात, त्यांचं सर्व्हिसेस चांगले असतात, पण प्रेझेंट करता येतात त्यांना. आणि जी लोक चांगली प्रेझेंट करतात ती जास्त नफा कमवतात. तर हा एक मेजर प्रॉब्लेम गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र एंटरप्रेन्योरचा आहे. पण आता ही स्थिती थोडी चेंज होत जाते. लोक आपलं प्रोडक्ट प्रेझेंट करतात, चांगलं मार्केटिंग जास्तीत जास्त करतात. आता सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म किंवा असे पॉडकास्ट सारखे सुद्धा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. आता एक नवीन प्रॉब्लेम जो आलेला आहे, ज्या इतर कम्युनिटीचा जो माइंडसेट आहे व्यवसायाला बघण्याचा, तेवढा माइंडसेट हा महाराष्ट्रीयन उद्योजकांचा अजून तेवढा डेव्हलप झाला नाही. त्यामुळे आता आम्हाला जेव्हा आम्हाला काम करायचं असतं, एखादा रूल्स रेग्युलेशन धरून, एखाद्या ऍक्टिव्हिटीला धरून काम करायचं असतं, तर सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे माइंडसेट, बिझनेस माइंडसेट. आणि हा माइंडसेट एंटरप्रेन्योर माइंडसेटमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. फक्त पैशासाठी नेटवर्किंग नाही, तर स्वतःला नेटवर्क बनवण्यासाठी, वेल्दी बनवण्यासाठी, किंवा स्वतःच बियॉन्ड द लिमिटेशन जाण्यासाठी ना मार्केटिंग नेटवर्किंगचा फायदा होत चालला. आणि सगळ्यात मोठा हा आम्हाला माइंडसेटचा प्रॉब्लेम भेडसावतो. बरोबर. त्याच्यावरती काम सुरू आहे सर MBC मध्ये? ॲब्सोल्युटली सुरू आहे. मग त्यासाठीच आम्ही MBC मध्ये नॉलेज शेअरिंग असेल, ट्रेनिंग असेल, फॅन्टासी 15 हा एक आम्ही वेगळा उपक्रम केला की ज्यामध्ये जे ट्रेनर्स असतात ते अथॉरिटी ट्रेनर्स असतात किंवा VIPs असतात, ते त्यांचं मार्गदर्शन देतात. आणि काही ऍक्टिव्हिटीज आहेत जसं बिस्टॉक्स आहे की ह्या ऍक्टिव्हिटी माध्यमातून लोकांना भेटणं आम्ही कंपल्सरी करतो. आता होतं काय असतं, लोकांचा बराच सारा भ्रम असतो. जेव्हा मी स्वतःच्या ऑफिसमध्ये असतो, स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला ग्रेट समजतो. पण जेव्हा तो बाहेर जातो, तो त्याच्यासारखेच अनेक उद्योजक त्याला भेटतात, तेव्हा त्याला कळतं की मार्केटमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे, माझ्यामध्ये बऱ्याच साऱ्या इम्प्रूव्हमेंट गोष्टी करणं गरजेचं. या ऍक्टिव्हिटीमध्ये माध्यमातून त्याला एज्युकेशन मिळत जातं, जे कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये मिळत नाही. आणि यामार्फतच आम्ही त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. बरोबर. ॲज अ डायरेक्टर MBC मध्ये कोणता डिसिजन घेणं जास्त डिफिकल्ट वाटतं सर? डिसिजन घेणं कुठला असा म्हणजे एखादी कंपनी जेव्हा आपण रन करतो तेव्हा आपण बॉस असतो, राईट. जसं we are 4 डायरेक्टर्स, आम्ही जे म्हणाल ते आम्ही करू शकतो. पण इथे ही परिस्थिती नसते. जरी ही कंपनी असेल पण आम्ही डील करतो माणसांशी. आता होतं असं की उद्योग चालू करण्याची 5-6 स्पेसिफिक कारणं असतात. तर ते पहिलं असतं, तुम्ही कुठल्याही उद्योजकाला विचारलं तो म्हणेल की मला कुणाच्या अंडर काम नसतं करायचं, राईट. सो ही और शी लाईक फ्रीडम, राईट. मला स्वातंत्र्य पाहिजे. आणि अशा 350 ते 400 उद्योजकांना घेऊन त्यांचा इगो सांभाळून हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणं हे सगळ्यात मोठा टास्क असतो. त्यामुळे जरी ही कंपनी असेल किंवा तरी पण आम्हाला ट्रस्ट सारखं काम करावं लागतं. प्रत्येक मेंबर्स इकडे आलेला, मग आम्ही त्याचा टर्नओव्हर किती आहे, काय आहे, तो किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, त्याच्याकडे किती कस्टमर्स, याच्यावरती न करता तो काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, त्यानुसार त्याला समान वागणूक मिळते का नाही, त्याचा इगो जपला जातो का नाही, त्याच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह का नाही, हे सगळं मॅनेज करणं, हे ओळखून घेणं हा सगळ्यात टफेस्ट टास्क आहे आमच्यासाठी. हां, बरोबर. बिझनेस ओनर सर नेटवर्किंग करताना सहसा कोणत्या चुका करतात, तुम्हाला काय वाटतं? मुळात नेटवर्किंग ही तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय असतं, लोकांना असं वाटतं मी हे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आज जॉईन केले की मला उद्यापासून बिझनेस मिळाला पाहिजे. आता काही उद्योजकांना तो मिळतो सुद्धा, कारण त्यांचं प्रोडक्ट तसं असतं, राईट. निडी प्रोडक्ट्स असतात, काही अशा सर्व्हिसेस असतात, त्या स्मॉल तिकीट साईज सर्व्हिस असतात, त्या इझिली त्यांना बिझनेस मिळू शकतो. पण नेटवर्किंगमध्ये जर तुम्ही आला तर तुमचा पहिला माइंडसेट असला पाहिजे की मला इथे काहीतरी द्यायला आलोय आणि मला इथे 1-2 वर्ष काहीच मिळणार नाही. मला इथे लोकांच्या मनात ट्रस्ट निर्माण करायचे. ट्रस्ट निर्माण झाल्यानंतर माझी बॉन्डिंग जास्त होईल. बॉन्डिंग निर्माण झाल्यानंतर माझी मैत्री होईल. मैत्रीचं रूपांतर फॅमिली फ्रेंडमध्ये आणि नंतर मला कुठेतरी बिझनेस चालू होईल. हा माइंडसेट लोक विसरतात आणि हा माइंडसेट लोक घेऊन येतात की मला लगेच काहीतरी मिळालं पाहिजे. मग ते त्याचं नॉलेज असेल, मैत्र असेल, पैसा असेल, सगळं, आणि हे त्यांना मिळत नाही. आणि म्हणून लोक त्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मग कोणताही असो, फक्त महाराष्ट्र बिझनेस क्लब नाही तर कोणताही नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला ते इथे काही होत नाही, निगेटिव्ह होऊन ते सोडून जातात आणि आपली प्रगती रोखतात. मला असं वाटतं कुठल्याही नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये बिझनेस तुम्ही कुठेही करा, तुम्हाला एक नियम माहीत पाहिजे, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. आणि त्यासाठी तुम्हाला तिकडे काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं आणि वाट बघा, एक ना एक दिवस तुम्हाला खूप चांगलं रिझल्ट मिळतात. आणि आपण ते करत नाही, पेशन्स ठेवत नाही, म्हणून आपल्याला ते बेनिफिट्स मिळत नाही. बरोबर.
नेटवर्किंगमध्ये बिझनेस मिळत नाही असं होतच नाही. खरं तर माझा स्वतःचाही अनुभव आहे. बिझनेस मिळतो, हां, जसं तुम्ही म्हटलात तसं की काही वेळेला काही कॅटेगरीज अशा असतात किंवा काही वेळेला प्रोडक्टची व्हॅल्यू खूप जास्त असते. अशा वेळेला तिथे ट्रस्ट बिल्ड होणं खूप गरजेचं असतं. काही वेळा आपण तिथे टिकून राहणं खूप गरजेचं असतं आणि मग ऑफकोर्स आपल्याला तिथून बिझनेस असतो. ॲब्सोल्युटली. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. येस, माझा सुद्धा तोच अनुभव आहे. येस. इंटिरियर प्रोडक्ट सप्लायर म्हणून बिझनेस करताना नेटवर्किंगमध्ये कशी हेल्प झाली? आता नेटवर्किंग मध्ये तर नेहमीच हेल्प होते. जर मी तुम्हाला विचारलं किंवा जर आज जरी मी माझा बिझनेसचा टर्नओव्हरचा रिव्ह्यू घेतला तर मला मिळणारा बिझनेस हा जवळपास 70% ते 80% बिझनेस हा रेफरन्सने मिळालेला आहे. बरोबर. स्ट्रॉंग रेफरन्सने. मासे रेफरन्स कुठे मिळतात? आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याकडे कस्टमर असतात का? नाही असतात. मासे रेफरन्स कुठे मिळतात? एखादं तुमच्याकडे टॉप काही 5 कस्टमर असतात, ते 5 कस्टमर काही 5 कस्टमर्सना रेफर करतात. तर 2017 पूर्वीपासून सुद्धा मी जेव्हा शिकत होतो ही इंडस्ट्री किंवा मी जेवीमध्ये काम करत होतो ती इंडस्ट्री, तेव्हाचे काही कस्टमर्स त्यांनी रेफरन्स दिल्यानंतर मला असं वाटलं की आता मी बिझनेस चांगला करू शकतो आणि मग कंपनी चालू केली. आतापर्यंत रेफरन्सवरती जास्तीत जास्त बिझनेस आम्हाला मिळतो. मला असं वाटतं नेटवर्किंग हेच खरं नेटवर्किंग असतं. आपल्याला स्ट्रक्चर रूप दिलं की काही अनोळखी लोक जी आपल्याला माहीत नसतात ती लोक त्या प्लॅटफॉर्मवरती आणली. डेफिनेटली म्हणून गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये मला जवळपास 2 CRचा बिझनेस फक्त नेटवर्किंग मधून मिळालाय आणि जो सहज मिळालाय काही मेहनत न घेता फक्त कनेक्टमुळे. नेटवर्किंग मध्ये सगळ्यात जास्त फायदा होतो रेफरन्स. त्यानंतर तुम्हाला चांगले वेंडर्स मिळतात. आता बऱ्याच वेळेला आपण बाकीच्या काही प्लॅटफॉर्म्स यूज करतो आणि ते तशी सर्व्हिस मिळत सांगता येत नाही. प्लॅटफॉर्ममुळे तो व्यक्ती, तो वेंडर हा बांधील असतो चांगली सर्व्हिस देण्यासाठी. वेंडर्स मिळतात, चांगले मित्र मिळतात आणि अल्टिमेटली बिझनेस मिळतो. एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त नेटवर्किंग, चांगल्या नेटवर्कमुळे मिळतात. आणि म्हणून कुठल्याही उद्योजकाला, मला असो एक कुणाला, नेटवर्किंगचा निश्चित फायदा होतो. स्मॉल बिझनेसेससाठी MBC गेम चेंजर ठरेल का सर? ऍब्सोल्युटली. मुळात कुठलाही बिझनेस स्मॉल नसतो. हां, सुरुवात असतो, स्टार्टअप्स असतात. आणि स्टार्टअप्स का असतो? महाराष्ट्रीयन उद्योजकांचा कसं असतं की बऱ्याच वेळेला अटायर पासून सुरुवात असते. मुळात माझा उद्योग स्मॉल आहे यातून मी उद्योग मोठा करू शकतो हा जो कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी ना महाराष्ट्र बिझनेस क्लब मोलाची भूमिका करते. मग त्याला काय मिळतं? त्याला मिळतो पहिले तर पर्सनल डेव्हलपमेंट. आपण जिथे जातो तिथे आपण कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं अटायर असलं पाहिजे, कुठल्या सर्कलमध्ये राहिलं पाहिजे, ते सुद्धा काहीतरी आपल्याला मोटिवेट करत असतं. त्यानंतर मिळतात रेफरन्स, सोशल फ्रेंड्स. कारण एखाद्या लेवलला आपला बिझनेस गेला पण आपले अचिव्हमेंट असतात, हॅपीनेस, एन्जॉय करण्यासाठी जर आपले सोशल फ्रेंड नसतील आणि ते सुद्धा आता बरेच असं की शाळेतले फ्रेंड शाळेपर्यंत राहतात, कॉलेजचे कॉलेजपर्यंत, तर आपल्या बिझनेस फ्रेंडची गरज असते. ती उणीव सुद्धा महाराष्ट्र बिझनेस क्लब भरून काढते. म्हणून आमच्याकडे स्टार्टअप्स टू इस्टॅब्लिश बिझनेसमॅन ह्या सगळ्यांची सांगड, म्हणजे या प्लॅटफॉर्मवर जो स्टार्टअप असतो आणि किंवा इस्टॅब्लिश हे सेम असतात, हे सेम मित्र बिझनेस फ्रेंड असतात. आणि म्हणून हा जास्तीत जास्त स्मॉल एंटरप्रेन्योर्स किंवा स्टार्टअप्स एंटरप्रेन्योर्ससाठी गेम चेंजर ठरतो. खरं तर MBC मध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून निगोशिएशन्स पर्यंत सगळं काही. येस. बरोबर. तर क्लायंट असे निगोशिएशन्स करतात किंवा रेटमध्ये पुढे मागे होतात, ह्या सगळ्या गोष्टी कशा ट्रेन केल्या जातात MBC मध्ये? हां, म्हणजे आता पहिले काय असायचं की उद्योजकांचे ना काही पहिले 5 प्रॉब्लेम्स जर विचारलं तर पहिल्या 2-3 मध्ये हा प्रॉब्लेम आहे की कॅश फ्लो, की यार माझे पैसे अडकले, रिकव्हरी एवढी आहे, मला एवढ्या जणांचं देणं आहे. मुळात असा एक पण उद्योजक नाही ज्याच्याकडे हा प्रॉब्लेम नाही. मुळात हा प्रॉब्लेमच नाहीये. ज्या उद्योजकांना जेव्हा उद्योग करायचा असेल किंवा कुठल्याही नवीन स्टार्टअप्सला जेव्हा उद्योग व्यवसायात यायचं असेल तर त्यांनी हे समजलं पाहिजे, हे रिकव्हरी, निगोशिएशन हा बिझनेसचाच पार्ट आहे. बरोबर. म्हणजे हा माइंडसेटच बनवायचा आहे. मग यातून कसं बाहेर पडू शकतो, मग यातून बाहेर कसं पडू शकतो, तर सम स्ट्रॅटेजी, रिकव्हरी करण्याच्या स्ट्रॅटेजी असतात, निगोशिएशनच्या काही स्ट्रॅटेजी असतात. या प्लॅटफॉर्मवरती ट्रेनरच्या माध्यमातून, ट्रेनिंगच्या माध्यमातून ह्या शिकवल्या जातात. आणि हा बिझनेसचा पार्ट असल्यामुळे कॅश फ्लो वाढवायला लागेल आपल्याला. आणि कॅश फ्लो वाढवण्यासाठी अगेन फिनान्सवाले काही जायंट आपल्या प्लॅटफॉर्मवरती असतात, काही मेंबर्स आपले जे फिनान्समध्ये हेल्प करू शकतात, काही बँक्स आहेत ज्यांच्याशी आपले टायअप आहेत. म्हणून उद्योजकांचे त्या रिलेटेड असलेले सगळे प्रॉब्लेम्स
सोडण्यासाठी पोषक वातावरण या प्लॅटफॉर्मवरती निर्माण केलं जात आहे. पण म्हणून MBC मेंबर म्हणून तुम्ही जॉईन झाला म्हणून तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम कधी येणार नाही, रिकव्हरीचा प्रॉब्लेम येणार नाही, असं काही नाही. हा बिझनेसचा पार्ट आहे. फक्त टॅकल करणं, मॅनेज करणं याचं ट्रेनिंग महाराष्ट्र बिझनेस क्लब निश्चित देतं. बरोबर. एमस्क्युअर इंटिरियर आणि MBC दोन्ही बिझनेस एकत्र करताय, तर हे करताना कुठला टफेस्ट स्पेस येते तुम्हाला? सगळ्यात टफेस्ट फेज म्हणजे फॅमिली टाईम असू शकतो. पण आय बिलीव्ह ऑन क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती जास्त बिलीव्ह करतो. डेफिनेटली फॅमिलीला थोडं सॅक्रिफाईस करावं लागतं. होतं काय की 2 बिझनेसेस वेगळे आहेत. एक जो माझा बिझनेस आहे किंवा जे काही अजून असोसिएट बिझनेस आहेत ते प्रॉफिट ओरिएंटेड असतं, तर आपण पैसे कमवण्यासाठीच करतो, राईट, हॅपीनेस मिळतो. आणि MBC जी आहे ती माझं पॅशन आहे, त्यातून आर्थिक नियोजन झालं पाहिजे असं काही नाही. आणि मला असं मराठीत म्हणतात की ज्याला आवड असते त्याला सवड मिळते. आणि त्यामुळे जेव्हा पॅशन येतं ना तेव्हा ती एक वेगळी एनर्जी लागते. आणि मॅनेज कसं करतो, डेफिनेटली हा वडिलांकडून आलेला बिझनेस आहे, वडिलांकडून आम्ही शिकलो. त्याच्यानंतर माझ्यासोबत माझा भाऊ आहे, तो बऱ्यापैकी माझा बिझनेस हा भाऊ सांभाळतो किंवा आमची टीम सांभाळते आणि मला तेवढा वेळ मिळतो. म्हणून मला घरातून असलेला सपोर्ट, भावाकडून असलेला सपोर्ट, फॅमिलीकडून असलेला MBCला सपोर्ट, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता येतात. पुढे मागे होतं, सॅक्रिफाईस काहीतरी करावं लागतं, मान्य आहे. सगळंच काय सगळ्यांना आपण खुश ठेवू शकत नाही. पण जे पॅशन जे आहे त्याच्यासोबत जास्त काम करायला मिळतं, याचं समाधान जास्त वाटतं मला. आणि म्हणून हे मॅनेज करतो मी. टफेस्ट असेल तरी मॅनेज होतं. बरोबर. याचा अर्थ पॅशन असेल, इच्छा असेल करण्याची तर मॅनेजेबल होतं. आणि आपण अशाच गोष्टी मॅनेज करतो ज्या आपल्यासाठी प्रेस्टिज असतात. आणि ज्या गोष्टी आपल्याला प्रेस्टिज त्यासाठी आपल्याला वेळच नसतो. आणि म्हणून MBC आमच्यासाठी खूप प्रेस्टिज आहे, म्हणून आपण ते मॅनेज करतो. MBC मध्ये क्वालिटी मेंबर्स कसे निवडता सर? क्वालिटीवर फोकस करता की क्वांटिटीवर? नाही, आता कुठलीही सुरुवात जेव्हा असते ना तेव्हा कुठलेही क्लब्स असतील त्यांची प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. काही क्लब गर्दी जमा करतात किंवा असे मेळावे घेतात, समूह बनवतात, संघ बनवतात, उद्योजकसाठी सेमिनार्स घेतात आणि मग बिझनेसमध्ये रूपांतर करतात. महाराष्ट्र बिझनेस क्लबची सुरुवातच लिमिटेड ग्रुपमध्ये झाली होती, कारण आम्ही पहिल्यापासून क्वालिटीवरती फोकस करतो. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही मॅक्सिमम गर्दी करण्यापेक्षा असे एखादे उद्योग जे निर्माण करू जे 7 पिढ्या ट्रान्सफॉर्मिंग घडवू शकतो. आणि म्हणून आम्ही क्वालिटी मेंबरवरती जास्त फोकस करतो. म्हणून आमच्याकडे सिंगल कॅटेगरीला प्राधान्य जातं. म्हणून आमच्याकडे स्क्रुटनी हा एक प्रकार आहे, ज्या स्क्रुटनीमधून मग त्याचा बिझनेस काय नक्की, त्यांना किती स्टाफ्स आहेत, ऑफिस आहे का, त्यांच्या MBC कडून काय अपेक्षा आहेत, MBCने तुम्हाला काय दिलं पाहिजे, तुम्ही MBCला काय कॉन्ट्रीब्यूट करू शकता, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अथॉरिटी पर्सन आहात का, तुमच्या USP जे तुम्ही सांगता ते खरं आहे का, तुम्ही तुमच्या ग्राहकांना चांगला सेवा पुरवता का, हे सगळ्या स्क्रुटनी प्रोसेसमधून आमची लिडरशिप करते. आणि त्या कॅटेगरी जर तुमची असेल स्पेसिफिक आणि तिकडे अवेलेबल असेल तर आम्ही मेंबर म्हणून इनरोल त्यांना करतो. स्क्रुटनीशिवाय आम्ही मेंबरशिप देत नाही. आणि म्हणून आमच्याकडे कदाचित जर वर्ष आमची जास्त वाढ ग्रो नसेल झालं तरी आम्ही नेहमी म्हणतो MBC 360% जास्त वाढला 5-6 वर्षामध्ये बिकॉज ऑफ क्वालिटी मेंबर्स. म्हणून आम्ही बिलीव्ह करतो की मॅक्सिमम चॅप्टर्स ओपन करण्यापेक्षा समृद्ध आणि क्वालिटी मेंबर चॅप्टर्स उभे केले पाहिजेत. आणि या गोष्टी आम्ही बिलीव्ह करतो. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे सर, की खूप गर्दी करण्यापेक्षा क्वालिटीवर फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे. ज्याचा उपयोग प्रत्येक म्हणजे तिथे असणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक आपल्या सोबतीला असणाऱ्या लोकांना होतं. ॲब्सोल्युटली. एंटरप्रेनरला नेटवर्किंग जमलं पाहिजे, त्याशिवाय तो एंटरप्रेनर नसतो. त्याच्याबद्दल काय सांगा? नेटवर्किंग मला असं वाटतं आजच्या युगामध्ये हा तुमच्या बिझनेसचा श्वास आहे. होतं काय की आता सोशल मीडिया आहे किंवा बरेच सारे आता तुम्ही स्वतःची तुमची डिजिटल कंपनी आहे जी उद्योजकांचं प्रोडक्ट त्या कस्टमर पोहोचवतं, राईट. पण त्यासाठी पण नेटवर्किंग लागते. म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ना कुठलं माध्यम लागतं, राईट. त्यामुळे नेटवर्क सगळीकडेच आहे. त्यामुळे एंटरप्रेन्योर नेटवर्क शिवाय पर्यायच नाही. काय होतं की तुम्ही जर नेटवर्कमध्ये नसाल तर तुमचं एखादं चांगलं प्रोडक्ट जे तुम्ही चांगल्या किमतीमध्ये विकू शकता ते तुम्ही न विकता ज्याचं नेटवर्क चांगलं आहे तो त्या चांगल्या किमतीमध्ये विकण्याचा त्याला मान मिळतो किंवा तो त्याच्या ब्रँडने विकू शकतो, राईट. म्हणून नेटवर्किंग गरजेचं आहे. फक्त बिझनेस झाला तर नाही, पर्सनल डेव्हलपमेंट. आम्ही माझं उदाहरण देतो. मला
10 लोकांसोबत बोलताना सुद्धा भीती वाटायची. हो. आणि आता 5 वर्ष झाली मी 700 लोकांसोबत चांगलं बोलू शकतो. म्हणजे आज मी तुमच्यासमोर एक चांगला कॉन्फिडेंटली बोलतोय. कदाचित त्याच्यामध्ये सगळ्या सिंहाचा वाटा नेटवर्किंगचा आहे की आम्हाला बोलावंच लागतं. आमच्या या प्लॅटफॉर्मवरती लोकांना प्रेझेंटेशन द्यावंच लागतात, लोकांना स्वतः बिझनेस मांडावंच लागतो, लोकांना बिस्टॉक्समध्ये ग्रुपमध्ये बोलावं लागतं, लोकांना फॅन्टसी फिफ्टीन द्यावंच लागतं, लोकांना आपले प्रॉब्लेम्स मांडावे लागतात. मग हे सगळं पर्सनल डेव्हलपमेंट पासून ते बिझनेस मिळेपर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटीज ते कराव्याच लागतात. म्हणून पर्सनल ग्रोथ असेल किंवा प्रोफेशनल, या सर्वांसाठी नेटवर्किंग एंटरप्रेन्योरसाठी गरजेचं आहे. गरजेचं आहे, बरोबर. आणि ह्याचं स्वतः मीही उदाहरण आहे सर. हो, की जेव्हा आले तेव्हा अगदी ब्लेझर पासून सांगायचं झालं तर की गेली 8 वर्ष बिझनेस करत होते, पण ब्लेझर घालायचं नव्हतं माहिती सर. त्याची सुरुवात MBC ने दिली. राईट. त्याच्यानंतर समोर 1 to 1 आपण कितीही मीटिंग करतो, अगदी त्याच्यात एक्सपर्ट असतो आपण, कितीही मीटिंग होऊ द्या आणि मीटिंग सक्सेसही करतो, पण इतक्या लोकांसमोर मला बोलायचंय, प्रेझेंटेशन करायचंय, तर हे मला इतकं अगदी घाम फुटण्यासारखं असायचं. प्रत्येक वेळेला मला वाटायचं बापरे, मी नको, इथे टिकणार नाही मी. पण मग एक लेवल अशी आली की माझं प्रेझेंटेशन सुबोध सरांसारख्या व्यक्तींनी वाव असं म्हटलं. क्या बात आहे. त्यामुळे ते खूप छान वाटलं. जबरदस्त. असे बरेच सारे अनुभव आम्हाला स्वतः ऐकायला मिळतात. म्हणजे लोकांना काही लोक रिजिड असतात, चेंज होत नाही. मी हेच का करू, मी जीन्स पॅन्टच का, मी असं ब्लेझर. पण जेव्हा ते हे आत्मसात करतात हे सगळं ड्रेस कोड पासून, मग त्यांना तो फरक माहीत पडतो. आणि जनरली काय असतं, लोक आपलं ऑब्झर्व करत असतात, आपल्या बोलण्यामधला, वागण्यामधला, आयटारमधला जेव्हा फरक कळतो त्यांना असं वाटतं हा काहीतरी चांगलं करतो. आपले एक इमेज बिल्डिंगसाठी नेटवर्किंग खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. MBC मध्ये पर्टिक्युलर कोणत्या टाईपचे बिझनेसेस जास्त ग्रो होताना दिसतात का सर, की सगळ्यांसाठी सिमिलर आहे? नाही, प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी सिमिलर आहे. सी आता ग्रोईंग नाही, पर्सन टू पर्सन डिपेंड असतं. हा, पण इन जनरली जर बघायला गेलं तर बऱ्याच वेळेला काय असतं, निडी प्रोडक्ट जे असतात किंवा निडी सर्व्हिसेस आहेत किंवा प्रोफेशन्स आहेत, डॉक्टर आहेत, फिनान्शियल प्लॅनर्स आहेत, फिनान्शियल ॲडवायझर आहेत, इन्शुरन्स आहे, लोन्स आहे, इंटिरियर्स आहेत, असे काही बिझनेस आहे ज्यांची नीड या मार्केटमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला लागते. असे बिझनेस फास्ट ग्रो होतात. काही असतात असे बिझनेस ज्यांची तिकीट साईज मोठी असते, अशांना थोडासा लेट बिझनेस मिळतो किंवा उशिरा बिझनेस मिळतो, पण बिझनेस अपॉर्च्युनिटी सगळ्यांना सेम असतात. आता हे बिझनेस ग्रो कोणाचा होतो, जो नेटवर्किंगचा पुरेपूर फायदा उचलतो, ज्या काय ऍक्टिव्हिटीज असतील त्यांना पुरेपूर तो सरेंडर कॉन्ट्रीब्यूट करतो, आणि जे काय मॅन्युअल आहे आपलं, ज्या काय टर्म्स अँड कंडिशन्स आहे, ज्या काय ट्रेनिंग्स आहे, यांना सिरियसली ऐकून आत्मसात करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो, ऍक्शन्स घेतो. मला असं वाटतं त्या सर्वांचा बिझनेस अल्टिमेटली ग्रो होतो. आजचा एंटरप्रेनर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नॉलेजनी खूप स्ट्रॉंग आहे, पण कमी कुठे पडतं तर कन्सिस्टन्सी. बरोबर. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला वाटतं कन्सिस्टन्सी हीच मेन सक्सेसची की आहे. कारण आज समजा मी एक पुस्तक वाचलं आणि मला पुस्तकातला एक जबरदस्त पार्ट आवडला आणि मी ते फक्त माझ्या डोक्यात ठेवलं, नॉलेज घेतलं मी, पण उद्यापासून त्याच्यावरती मी ऍक्शनच नाही घेतलं, मग त्याचा काही फायदाच नाही. आणि म्हणून ऍक्शन मॅटर्स. विजन असतं आपल्याला, विजन असतं, आपण स्वप्न बघतो, स्वप्न लिहितो, पण त्या स्वप्नावरती जोपर्यंत आपण इम्प्लिमेंटेशन करत नाही तोपर्यंत काय नाही. मग एकदा होऊन चालतं का? आता बघितलं तर आता बरोबर 2026 येते, राईट. 1 जानेवारीपासून तुम्हाला कळेल की सर्व जिम्स वगैरे सगळे फुल होतील, कारण आपण संकल्प घेतो की आता मी काहीतरी करून दाखवतो, आणि त्याला पर्याय आपण पण नाही. माझे पण असे काही संकल्प आहेत जे मी 1 तारखेला चालू करतो, पण मी 31 डिसेंबर पर्यंत कन्सिस्टन्सी करतो का, राईट. आणि मला चांगलं आठवतंय किंवा मी या गोष्टीवरती ठाम आहे, कन्सिस्टन्सी जर ठेवली तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. मग तुमचा सेल्स असो, तुमच्या पर्सनल काही ड्रीम्स असो, किंवा काही कठीण प्रसंगातून बाहेर पडत असेल, तर कन्सिस्टन्सी मस्ट आहे. आणि मला असं वाटतं आपण यात कमी पडतो. यात कमी यासाठी पडतो कारण आपले जे ड्रीम असतात आपण फोकस नसतो. अदरवाईज असं असतं की आपण ओव्हर ड्रीमिंग करतो, म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह विजन असतं आपलं. तर बिलीव्ह करणं शिकलं पाहिजे, काही कॅल्क्युलेटिव्ह टार्गेट घेतले पाहिजे, त्या टार्गेट्सना दिवसांमध्ये
सेग्रेट करून त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि एक एक जेव्हा टार्गेट तुमचे पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला तो कॉन्फिडन्स मिळत जातो काहीतरी परत नवीन करण्याचा आणि ती कन्सिस्टन्सी निर्माण होते. मग कन्सिस्टन्सी टिकावी, कारण आपल्या आजूबाजूला बरंच सारं निगेटिव्ह वातावरण असतंच आपल्याला डिमोटिवेट करणारे. मग त्यासाठी बिझनेस क्लब्स हेल्प करतात, कारण बिझनेसमॅनचे प्रॉब्लेम बिझनेसमॅन चांगला ओळखतो, त्याला मोटिवेट ठेवू शकतो. आणि म्हणून कन्सिस्टन्सी सोबत सेल्फ मोटिवेशन गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी कोणीही तुम्हाला मोटिवेशनचं इंजेक्शन देऊ नाही शकत. त्यामुळे मोटिवेशनचे युट्यूबचे व्हिडिओ असतील, इंस्टाग्रामचे असतील, रील्स असतील, ते ऐकून मोटिवेट होतो, पण सेल्फ मोटिवेशन जास्त गरज आहे. आणि कन्सिस्टन्सीसाठी सोबत सेल्फ मोटिवेशन खूप गरजेचं आहे आणि ते थोडंफार आपल्याकडे कमी होतं लोकांमध्ये, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र बिझनेस क्लब कुठल्या ना कुठल्या माध्यमातून नेहमी करत असतं. बरोबर. MBC मधली एक सक्सेस स्टोरी तर मी स्वतःच आहे खरं सांगायचं तर. तरी मला तुमच्याकडून अशी एक स्टोरी ऐकायची की जी तुम्हाला सगळ्यांना प्राऊड फील करून जाते. नाही, अशा बऱ्याच स्टोरी आहेत. म्हणजे आता आमचे एवढे चॅप्टर्स आहेत, तर कोणाचं नाव राहिलं तर कदाचित रागवतील, पण अशा बऱ्याच स्टोरी आहेत. पण मला असं वाटतं ना, माइंडसेट मधले जे बदल झाले असतील ना, ती सक्सेस स्टोरी असते. टर्नओव्हर वाढणं, त्याच्यामध्ये प्रोडक्टचा हातभार असतो, मिळायला कनेक्टचा हातभार असतो, बरेच सारे असतात. तर अशा सक्सेस स्टोरी बऱ्याच आहेत ज्यांनी जबरदस्त असे बिझनेसेस केले. 5-5 वर्ष नेटवर्किंग थांबले, पण त्यांना बिझनेस नाही मिळाला, अचानक जबरदस्त बिझनेस मिळाला, त्या तर स्टोरी आहेतच. पण काही असे मेंबर्स आहेत, जसे पनवेल चॅप्टरमध्ये गोरखनाथ सर आहेत, ते आले होते ना, तेव्हा मला असं वाटलं हे 1 महिना पण टिकणार नाही. त्यांचा बोलताना त्यांचा जो टोन होता, त्यापासून अटायर पासून सर्वच, आज जर तुम्ही त्यांना भेटणार, सो अल्टिमेट ट्रान्सफॉर्मेशन. मग तुम्ही त्याचा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने, बोलण्यापासून, वागण्यापासून सर्वीकडेच अशा ज्या केस स्टडी घडतात ना, त्या अल्टिमेट असतात आणि इन्स्पायरिंग असतात. आमच्या सुरेखा वाळके मॅडम आहेत, 50व्या वर्षी बिझनेस चालू केला त्यांनी आणि आज 25 CR टर्नओव्हर आहे. 4 फाईन डाईन रेस्टॉरंट चालवतात आणि ऑटो पायलटला पण देऊन टाकले. आता मित्र, त्यांचा मुलगा रन करतो. ती लिगसी देणं हे पण खूप मोठी सक्सेस स्टोरी आहे. किंवा काही मेंबर्स आहेत ज्यांना 50 लाखाचा फटका बसला, ते लिडरशिपमध्ये होते, ठाणे रिजन्समध्ये आहेत, अपर्णा मॅडम आहेत. त्यांनी त्यातून ओव्हरकम केलं. शक्य होतं तेव्हा त्यांनी सोडता पण असतं, ओव्हरकम करून कोलॅप्स होऊन पुन्हा नवीन कंपनी उभी करून पुन्हा सक्सेस अचीव्ह करणं, असे आहेत. काही मेंबर आहेत, निनाद सर म्हणून आहेत, त्यांनी 1 करोडचं टार्गेट घेतलं होतं की या वर्षभरात मी 1 करोडचा बिझनेस करेन, आणि गेल्या 6 महिन्यात 2 करोडचा बिझनेस केला. सो अल्टिमेट सक्सेस स्टोरी आमच्याकडे आहेत. काही दादर चॅप्टरला जुना चॅप्टर आहेत, त्या चॅप्टरमध्ये बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू एवढ्या सक्सेस स्टोरी आहेत की तिथे त्या चॅप्टरला फक्त बिझनेस चॅप्टर ओळखले जातात. मग तिकडे मनोज मळवे आहेत, प्रिया होळकर, इतके जुने मेंबर्स आहेत, फाउंडर मेंबर्स आहेत. पण रूल्स अँड रेग्युलेशन धरून एकमेकांना हेल्प करणं, म्हणजे जास्तीत जास्त जेवीज करणे, अशा बऱ्याच साऱ्या सक्सेस स्टोरी. मला वाटतं जेवढं सांगेन तेवढं त्या कमीच असते. पण मी स्वतः सुद्धा त्या सक्सेसचा एक पार्ट आहे. 2014 मध्ये समाधानी होतो की आता काहीच नाही रे, बस मस्त बिझनेस आहे. आज 2025 मध्ये महाराष्ट्र बिझनेस क्लब आयुष्यात आल्यापासून सर्वच बाबतीत पर्सनल ग्रोथ आणि प्रोफेशनल ग्रोथ ही माझ्यासाठी सक्सेस स्टोरीच आहे. एक्झॅक्टली. M² इंटेरियर आणि MBC दोन्ही कसं बॅलन्स करताय सर लाईफमध्ये? बॅलन्स मी तुम्हाला जसं सांगितलं ना की शेवटी जे प्रेस्टिज असं तुम्हाला बॅलन्स करावं लागतं. हा, थोडाफार फरक पडतो म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र वाढवू शकत नाही. एका गोष्टीला कधी कधी झुकतं माप द्यावं लागतं आणि झुकतं माप डेफिनेटली महाराष्ट्र बिझनेस क्लबला मिळतं, कारण तिथे जास्तीत जास्त उद्योजकांमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आत्मिक समाधान मला मिळत असतं आणि म्हणून तिथे जास्तीत जास्त कल असतो. पण डेफिनेटली M² ही शेवटी आपली ब्रेड बटर असतात, तिकडून आर्थिक लाभ असतो. हा, पण तिथे जसं म्हणतं की आपण ऑटो पायलट केलं पाहिजे, आपण आपली झेरॉक्स कॉपी रेडी केली पाहिजे आणि त्यासाठी मला फॅमिलीचा सपोर्ट मिळतो. माझा भाऊ उमेश यादव जो पूर्ण डोलारा हा 75 ते 80% M² डॉलर स्वतः सांभाळतो आणि सगळे क्लायंट कस्टमर्स मॅनेज करतो, म्हणून मला थोडा वेळ मिळतो हे करण्यासाठी. सो हे बॅलन्स करावं लागतं आणि यातून थकवा येत नाही, कारण दोन्ही माझी कामं जबरदस्त आवडीची आहेत. इतर एवढ्या ऍक्टिव्हिटीज असतात की कधी ते वर्ष संपतं हे आम्हाला कळत नाही. पुन्हा आम्ही नवीन लिडरशिप, पुन्हा आम्ही नवीन मोटिवेशनसाठी नेहमी तयार असतो. एक्झॅक्टली. M² किंवा MBC या व्यतिरिक्त अजून काही जॉईंट व्हेंचरचा? हो, अशा अपॉर्च्युनिटीज येतात नेहमी, पण अगेन आपण जिथे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो अशाच बिझनेसमध्ये आपण गेलं पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन गरजेचं आहे, राईट. पण
आपलं काहीतरी तिकडे काही ना काही थोडंफार कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. आणि अशीच एक संधी महाराष्ट्र बिझनेस प्लॅटफॉर्मवर 2022 साली आली, ज्याचा मी आवर्जून उल्लेख करेन. ते म्हणजे HGL सोल्युशन LLP, द गिफ्टिफाय कॉर्पोरेट गिफ्टिंग क्षेत्रात आम्ही प्रदान केलं. आणि जी माझी पार्टनर आहे आपण नका ते, म्हणजे ती अगेन 70 ते 80% त्याच सांभाळतात सगळं. मी फक्त असोसिएट पार्टनर म्हणून काम करतो. डेफिनेटली याच प्लॅटफॉर्मवरती झालेली JV आहे ती. म्हणून मला आवर्जून सांगायचं की नेटवर्किंगमध्ये सर्वात जास्त काय की तुम्ही 5-6 वर्ष एकत्र काम करता. नेटवर्किंगमध्ये असं तुम्हाला लोकांमध्ये ट्रस्ट निर्माण होतो, बॉन्डिंग होते, आणि तुम्ही तिकडे जास्तीत जास्त JV चे चान्सेस कोलॅबरेटिव्हली काम करायला तुम्हाला जास्त मिळतं. किंवा आता असे बरेच सारे, हा एक उपक्रम झाला माझा ऑर्गनायझेशन, पण असे बरेच सारे आहेत ज्यांच्याशी मी फिनान्शियली काही कोलॅबरेटिव्ह आम्ही काम केलेले आहेत, आम्ही अजून करतोय. मनोज माळवे असतील दादरचे, त्यांच्यासोबत फिनान्शियली टायअप करून आम्ही काही काम करतो. किंवा यापूर्वी पण AVM लाईफस्टाईल माझी कंपनी होती, विजय गायकवाड सर, अर्जुन गावडे हे सुद्धा MBC मेंबर्स होते. मग अशा अपॉर्च्युनिटी मिळतात. तुमचं ट्रस्ट लेवल असेल, तुम्ही गिव्हर असाल, कॉन्ट्रीब्युटर असाल, तर डेफिनेटली जसं पेरतं तसं उगवतं. तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा, तुम्हाला तसं मिळतं. तशा अपॉर्च्युनिटी मिळतात. चांगले असेल तर आम्ही ग्रॅप करतो आणि डायव्हर्सिफिकेशन करून पॅसिव्ह इन्कम कसं मिळेल त्यासाठी सुद्धा काम करतो. म्हणून आता तरी माझी द गिफ्टिफाय ही जॉईंट व्हेंचर माझं चालू आहे. खूप छान गप्पा झाल्या सर, खूप छान वाटलं. जाता जाता उद्योजकांना काय सांगाल, काय मंत्र द्याल? उद्योजकांना माझा एकच मंत्र द्यायचा आहे की कुठलाही बिझनेस छोटा नसतो. आपण मोठंच काहीतरी क्रिएट करण्यासाठी आलेलो असतो. त्यामुळे आपण एकदा विजन बघतो की मला या 5 वर्षात हे करायचं. आता तुम्हाला मी जास्तीत जास्त उद्योजकांना जेव्हा भेटतं, यंग एंटरप्रेन्युअर्स म्हणजे जे आता 25 ते 30 मधले आहेत, त्यांना 45ला रिटायर्ड व्हायचं असतं. जे 35 आहेत त्यांना 50 मध्ये रिटायर व्हायचं असतं. पण रिटायर सगळ्यांना 50च्या आतच व्हायचं असतं. आणि त्यानुसार ते गोल्स मांडत असतात. आणि त्या गोलचं कधी कधी त्यांना प्रेशर येतं. अरे मला या वयात गाडी घ्यायची होती, अरे मला या वयात मला फ्लॅट घ्यायचा होता. आणि त्यासाठी भरमसाठ मेहनत करत असतात, भरमसाठ कर्ज काढून बरेच सारे रिस्क असे घेत असतात, ज्याला कुठले कॅल्क्युलेशन असतं. मग त्यांचं सांगणं एकच आहे, तुमचं ड्रीम तुम्ही बघा, विजन ठरवा, त्याला एक मर्यादा पण ठेवा. पण समजा एखादं तुमचं टार्गेट आहे जे 3 वर्षात तुम्हाला करायचं होतं, पण ते नाही झालं, तर डोंट वरी, तुम्ही 5 वर्ष घ्या, 7 वर्ष घ्या, 10 वर्ष घ्या, 10व्या वर्षी तरी पूर्ण होऊ शकतं. आणि लक्षात ठेवा, जेव्हा रिझल्ट मिळतो, टार्गेट पूर्ण होतं, तर लोक तुमचा सक्सेस बघतात. तुम्हाला किती ड्युरेशन लागलं कोण लक्षात ठेवत नाही. त्यामुळे गोल तेच ठेवा. कदाचित एखादी स्ट्रॅटेजी नाही वर्क झाली तर तो प्लॅन चेंज करा, गोल चेंज करू नका. आयुष्यामध्ये अपयश मिळणारच आहे, सर्व काही सोपं नसतं, पण निराश होऊ नका. जोपर्यंत तुम्हाला पाहिजे ते मिळत नाही तोपर्यंत मेहनत करा, स्मार्ट वर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसचे लीडर असतात, लीडर बनवा, सिस्टम बनवा आणि कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स करा. यश हे तुमच्या पायाशी शेवटी लोळत बसेल. आणि म्हणून मला सांगायचं की कधीच निराश होऊ नका, 100% देत राहा. कधी ना कधी सक्सेस तुम्हाला मिळेलच, ही खात्री आहे माझी. आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे, म्हणून मी हे सांगतो. बरोबर. खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा करून. मला सुद्धा जबरदस्त वाटलं, कारण उद्योजकांसाठी आज एक पर्वणी होती. धन्यवाद. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू तुम्हा सर्वांचं, बिझनेस टॉक मराठी पूर्ण टीमचं, जेणेकरून तुम्ही जो मला ही संधी दिली आणि MBC, M2 आणि द गिफ्टिफाय या तिन्ही कंपनीचं किंवा ओव्हरऑल MBCचा अनुभव जो कदाचित या पॉडकास्टमुळे काही विचार जर मी काही माझ्या उद्योजक मित्रांपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांना त्यातून काहीतरी मोटिवेट मिळून काहीतरी क्रिएट करायची एक संधी मिळाली, तर मला असं वाटतं त्या पूर्ण यश हे तुमच्या टीमचं असेल, मी फक्त निमित्त असेल. सो मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद आणि अभिनंदन हा तुमच्या नवीन उपक्रमाबद्दल. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमधून नेटवर्किंग आणि एंटरप्रेन्योरशिप बद्दल तुम्हाला एक जरी नवीन थॉट मिळाला असेल तर आजचा पॉडकास्ट व्हॅल्युएबल आहे असं म्हणता येईल. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बिझनेस टॉक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि बिझनेस टॉक मराठी तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.